भुसावळ शहर आता गँगवॉरनं हादरलंय। पूर्व वैमनस्यातून 2 जणांवर या ठिकाणी गोळीबार करण्यात आलाय। भुसावळच्या न्यू सातारा रोड जवळ मरीमाता मंदिर परिसरातील ही घटना आहे। या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे, सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुडे यांचा मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय आणि भुसावळ शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि धक्कादायक अशी बातमी आपण पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय भुसावळमधून ज्या ठिकाणी पूर्व वैमनस्यातून हा 2 जणांवर गोळीबार झाल्याचं समजतंय। निश्चितच गौरी, जर आपण बघितलं तर भुसावळ शहर हे पुन्हा एकदा आता गँगवॉरने हादरले आहेत। जुन्या वादातून 2 जणांवर गोळीबार झालेला आहे। भुसावळ शहरातील न्यू सातारा रोडवर माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे हे कारमधून जळगावकडे जात असताना अज्ञात टोळक्याने त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केलेला आहे। या गोळीबारामध्ये ते दोन्ही गंभीर जखमी झाले होते। या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी आणि पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र रुग्णालयात दाखल करत असताना ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। आपण जर बघितलं तर ह्या जो वाद आहे हा जुना वाद आहे। 2015 मध्ये संतोष बारसे यांचे जे वडील होते मोहन बारसे यांच्यावर देखील अशाच पद्धतीने गोळीबार झाला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता। तर त्याच गुन्ह्याची जी किनार आहे ती याला आहे। आपण जर बघितलं तर या गोळीबारामध्ये भुसावळ शहरामध्ये एक तणावपूर्ण शांतता आपल्याला पाहायला मिळत असून त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। रात्रीपासून तणावपूर्ण शांतता भुसावळ शहरात असल्याचं देखील माहिती मिळते आहे। याच माध्यमातून आता पोलीस पुढील तपास करत असून लवकरात लवकर आरोपींचा शोध घेण्यामध्ये पोलिसांच्या जे पथक आहे ते आता रवाना झाला असून कसून चौकशी सुरू आहे। हो, नक्कीच सचिन। तर पोलीस या घटनेचा कशा प्रकारे तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। Thank you.